नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यात जास्त आठवण येते ती कच्च्या आंब्यांची आणि त्यापासून बनणाऱ्या थंडगार पेयांची. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम झटपट, चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारं आम पन्हा. हे फक्त पन्हा चवीलाच नाही तर उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी खूप उपयोगी आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारं हे पेय तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट आम पन्हा बनवण्याची रेसिपी, योग्य प्रमाण आणि काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा पन्हा प्रत्येक वेळी एकदम मस्त तयार होईल. चला तर मग रेसिपी बनवायला घेऊया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. इथे सर्वात आधी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या कलमी कैऱ्या आहेत. तुम्ही कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता. आता या 2 कैऱ्या मी धुवून घेतल्या. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं आणि कुकरच्या डब्यामध्ये या कैऱ्या ठेवून मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 5 ते 6 शिट्ट्या पण काढू शकतात. एकदम नरम आपल्याला कैऱ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचं आणि आता कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि या कैऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर कैऱ्याच्या अशा प्रकारे साली काढून घ्यायच्या आणि आता ह्या सालीला जो कैरीचा गर लागलेला आहे ना, तो आपल्याला अशा प्रकारे चम्मचने काढून घ्यायचा आहे. तर पूर्ण मी सालींचा गर काढून घेते. आपल्याला याच्यात कुठेही वेस्ट घालायचं नाही आहे. तर मी या सालीचा पूर्ण गर चम्मचने अशा प्रकारे काढून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला या सर्व कैऱ्यांचा आता करून घ्यायचा आहे. आता मी सर्व कैऱ्यांचा गर काढून घेतला आणि हा गर किती आहे ना तेवढा एका वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने मोजायचा आहे आणि तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे. आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी हा गर टाकलेला आहे. 1 वाटीचा गर आहे आणि आता 1 वाटी मी याच्यात गुळ टाकणार आहे. तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं नसेल तर तुम्ही असंच चम्मचने बाउलमध्ये मिक्स करू शकता, पण मी मिक्सरला फिरून घेणार आहे. आता मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि 1 वाटी हा आंब्याचा गर आहे, कैऱ्यांचा गर. तर आपण याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरला याला फिरून घेणार आहे. तर बघू शकता लगेच बारीक झालेला आहे. तर आता पाहिजे तर तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता, पण मी मिक्सरला फिरवल्यामुळे याला चाळायची अजिबात गरज पडणार नाही. तर आता याच्यापासून आपल्याला आम पन्हा कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे मी एक प्लेट घेतलेला आहे. त्यामध्ये मी लाल तिखट अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि इथे थोडंसं मी मिरे पावडर घेतलेला आहे आणि इथे मी साखरेचं पावडर घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जर साखरेचं पावडर नसेल तर तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता. आता हे सर्व मिक्स करायचं आणि मी ते काचेचे ग्लास घेतलेत. आपल्याला काचेच्या ग्लासला साईडने ह्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ग्लास घ्यायचा आणि याच्यामध्ये लावून घ्यायचा आहे. याने काय होईल, आंबट गोड मस्त टेस्ट येते या पन्ह्याला. तर साईडला थोडंसं लिंबू लावायचं, म्हणजे हे ग्लासचे कड आहेत ना ते आपल्याला ओले करून घ्यायचे थोडेसे. तर हा मसाला याला लागेल, त्यामुळं आता या मसाल्यामध्ये हे ग्लास डीप करून घ्यायचे थोडे थोडे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं करा, किंवा तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर स्किप पण करू शकता. तर इथे मी दोन्ही ग्लासला असं करून घेते.
आता याच्यात मी एक एक दोन दोन बर्फाचे खडे टाकणार आहे. तुम्हाला बर्फाचे खडे नसतील टाकायचे तर स्किप करा, थंड पाणी टाका किंवा नॉर्मल पाण्यात सुद्धा बनवून पिऊ शकता. इथे मी एक एक दोन दोन बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि 2-2 चम्मच हे आपण जे आमपन्ना बनवलेला आहे तो घ्यायचा आहे आणि याच्यात थंड पाणी टाकून घ्यायचं. त्याआधी मी थोडंसं इथे काळं मीठ वरतून टाकलेलं आहे. तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा स्किप करू शकता. तर इथे काळं मीठ टाकलं. तुम्ही याच्यात थोडंसं इलायची पावडर सुद्धा टाकू शकता. आता इथे मी थंड पाणी टाकून घेते. बघू शकता किती छान झालेला आहे आमपन्ना. आता मी थंड पाणी टाकणार आहे आणि चम्मचने मी याला मिक्स करून घेणार आहे. तर हा आमपन्ना रेडी झालेला आहे पिण्यासाठी. तर हा आमपन्ना तुम्ही 1 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता आणि जेव्हा कधीही प्यायची इच्छा झाली तर 1 ग्लास पाणी घ्यायचं, 2 चम्मच टाकायचे आणि मिक्स करून प्यायचं. तर मी इथे काचेची बरणी घेतलेली एक छोटी आणि हा उरलेला आमपन्ना मी या बरणीत आता स्टोअर करून ठेवणार आहे. तर ही आमपन्न्याची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.